हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू दिशा अकॅडमी वाई. आपण केमिकल बॉन्डिंगचे थोडे कॉम्पिटिटिव्ह थिंकिंगमधले MCQs राहू दिले होते काल. आज ते कंटिन्यू करूया आणि मग नंतर रेडॉक्स रिॲक्शनचं सिनॉप्सिस सुरू करूया. पहा, कॉम्पिटिटिव्ह थिंकिंगमधला क्वेश्चन नंबर 2. विच ऑफ द फॉलोइंग कंटेन्स बोथ कोव्हॅलंट अँड आयोनिक बॉन्ड्स. तर कोव्हॅलंट बॉन्ड कधी तयार होतो? जेव्हा सगळे नॉन मेटल्स असतील त्यावेळेला बॉन्ड कोव्हॅलंट असतो. एक एलिमेंट मेटॅलिक आणि दुसरा नॉन मेटॅलिक असेल तर मग आयोनिक बॉन्ड तयार होतो. म्हणजे मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिकचं कॉम्बिनेशन असायला पाहिजे आयोनिक बॉन्डसाठी. एक 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 बघूया. अमोनियम क्लोराईड NH4Cl मध्ये नायट्रोजन ॲटम 3 हायड्रोजन सोबत 3 नॉर्मल कोव्हॅलंट बॉन्ड आणि चौथ्या हायड्रोजन ॲटम सोबत कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतो आणि अमोनियम आयन पॉझिटिव्हली चार्ज. क्लोराईड अमोनियम क्लोराईड तर Cl- आयन. हा कोऑर्डिनेट बॉन्ड जरी असला तरी त्याचं नेचर फायनली कोव्हॅलंट बॉन्ड सारखंच असतं. म्हणून याला आपण कोव्हॅलंट बॉन्ड मध्येच कन्सिडर करणार. अमोनियम आयन आणि Cl- आयन जरी ह्याच्यात सगळे नॉन मेटल असले तरी H+ मुळे तो कॅटायन झाला होता आणि कॅटायन आणि ॲनायन मध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे असतं त्याला आपण म्हणतो आयोनिक बॉन्ड. तर अमोनियम आयन आणि क्लोराईड आयन ह्याच्यामध्ये जो बॉन्ड आहे तो बॉन्ड आहे आयोनिक बॉन्ड आणि या ब्रॅकेटमध्ये जो आहे तो आहे कोव्हॅलंट बॉन्ड. हे सगळे आहेत कोव्हॅलंट बॉन्ड. याच्यामध्ये आयोनिक बॉन्ड पण आहे, कोव्हॅलंट बॉन्ड पण आहे. इतर एक्झाम्पल्स बघूया. KCl पोटॅशियम मेटल आहे आणि क्लोरीन नॉन मेटल आहे. जनरली काय असतं, फर्स्ट ग्रुपचे एलिमेंट्स अल्कली मेटल्स, सेकंड ग्रुपचे एलिमेंट्स अल्कलाइन अर्थ मेटल्स. फर्स्ट आहे, सेकंड आहे किंवा फर्स्ट ग्रुप आणि सेकंड ग्रुप असं पण आपण त्याला म्हणतो. आणि त्याचं कॉम्बिनेशन हॅलोजन्स सोबत म्हणजे 7th A ग्रुप किंवा त्याला आपण म्हणतो 17th ग्रुप आणि कॅल्कोजन्स म्हणजे 6th A ग्रुप किंवा 16 ग्रुप यांचं कुठलंही कॉम्बिनेशन असेल तर जनरली इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स 1.7 पेक्षा जास्त येतो आणि ते बॉन्ड आयोनिक असतात. मग पोटॅशियम फर्स्ट ग्रुपचा एलिमेंट आहे, क्लोरीन 17 ग्रुपचा एलिमेंट आहे. मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ग्रुप आणि मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप म्हणजे बॉन्ड कुठला असेल, फक्त आयोनिक, कोव्हॅलंट कॅरेक्टर नाही. कार्बन टेट्राक्लोराईड, कार्बन नॉन मेटल, क्लोरीन नॉन मेटल, नॉन मेटल नॉन मेटल मध्ये फक्त कोव्हॅलंट बॉन्ड असेल, आयोनिक बॉन्ड नसेल. CaCl2 कॅल्शियम मेटल आहे, क्लोरीन नॉन मेटल आहे आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे बऱ्यापैकी, सेकंड ग्रुपचा एलिमेंट आहे आणि हे हॅलोजन आहे म्हणजे आयोनिक बॉन्ड. तर आपल्याला उत्तर मिळालेलं आहे A. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 4. Question number 4. The total number of lone pairs of electron in I3 minus ion. I3 minus ion. Actually आपण आयोडीन जर बघितलं तर आयोडीनचा ॲटॉमिक नंबर 53 असतो आणि आउटरमोस्ट शेल मध्ये 7 इलेक्ट्रॉन असतात. त्यामुळे तो एकच इलेक्ट्रॉन एकतर गेन करू शकतो किंवा शेअर करू शकतो. इधर तो बहुत नाइंसाफी है. 3 आयोडीन एटम के लिए एक ही इलेक्ट्रॉन अवेलेबल है, I3 माइनस है ना. 3 आयोडीन आहे आणि एकच इलेक्ट्रॉन आहे, घ्यायचा कोणी तर त्याला थोडंसं बाजूला ठेवा. ज्या अर्थी हा I3 माइनस आहे त्या अर्थी एक सेंट्रल ॲटम आहे आयोडीन आणि 2 आउटर ॲटम आहेत आयोडीनचे. एक सेंट्रल ॲटम आयोडीनचा, आउटर ॲटम 2 आयोडीनचे. आता जे आयोडीन ॲटम आहे आउटरचा आपण ऑक्टेट एक्सपांड करू शकत नाही. मिडल पार्टिकल जो असतो, मिडल ॲटम जो असतो त्याचा ऑक्टेट आपण एक्सपांड करू शकतो. मग आता हा आयोडीन आहे आउटर मोस्ट वाला, त्याच्या लास्ट शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन असतात. एका इलेक्ट्रॉनची गरज आहे तो एक इलेक्ट्रॉन शेअर करेल. हा पण आयोडीन ॲटम, याच्या पण आउटर मोस्ट शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन असतील, एक इलेक्ट्रॉन तो शेअर करेल. या आयोडीननी एक इलेक्ट्रॉन याच्यासोबत शेअर करेल, एक इलेक्ट्रॉन याच्यासोबत शेअर करेल, कारण त्यांनी बॉन्ड बनवलेले आहे. जर बॉन्ड बनवलेले नसते तर हे तिघ जण एकत्र राहिले नसते. आणि एक निगेटिव्ह चार्ज आहे, बघूया. याचा ऑक्टेट कंप्लीट झालं, याचा ऑक्टेट कंप्लीट झालं, स्वतःचे 7 इलेक्ट्रॉन, दुसऱ्याचा शेअर केलेला 1 इलेक्ट्रॉन.
सेंट्रल ॲटमवर 2 इलेक्ट्रॉन त्यांनी शेअर केले. आउटरमोस्ट शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन असतील. 1 2 संपले. इथे 3 4 5 6 आणि 1 7. मात्र निगेटिव्ह चार्जमुळे 1 इलेक्ट्रॉन आपल्याला एक्स्ट्रा घ्यावा लागेल. तो इलेक्ट्रॉन आपण असा घेतला. याला आपण स्टारने दाखवतो. बाकी क्रॉसने दाखवले, याला स्टारने. हा दुसरीकडून निगेटिव्ह वाला चार्ज आहे. आणि तुम्हाला विचारले नंबर ऑफ लोन पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. तर जे इलेक्ट्रॉन शेअरिंग मध्ये आहेत त्यांनी बॉन्ड बनवले. हे बॉन्डिंग मध्ये आहे, हे बॉन्डिंग मध्ये. मग नॉन बॉन्डिंग मध्ये कोण कोण आहे? ही 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. नॉन बॉन्डिंग किंवा अनशेअर्ड लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन किती असतील? 9. आणि ऑप्शन असेल सी, 4C. नेक्स्ट क्वेश्चन बघायचं आहे आपल्याला. क्वेश्चन नंबर 7. Which of the following structures of molecule is expected to have 3 bond pairs and 1 lone pair of electron? 3 bond pair आणि 1 lone pair. 3 bond pairs and 1 lone pair असं कॉम्बिनेशन पाहिजे. म्हणजे हायब्रिडायझेशन sp3 पाहिजे. पिरॅमिडल स्ट्रक्चर पाहिजे किंवा पिरॅमिडलच, कारण 1 लोन पेअर आहे. तर एक आहे ऑक्टाहेड्रल. ऑक्टाहेड्रल मध्ये किती बॉन्ड असतात? 6. ऑक्टाहेड्रल मध्ये 6 बॉन्ड असतात. 6 हायब्रिड ऑर्बिटल लागतील आणि 6 हायब्रिड ऑर्बिटलने इथे आपल्याला 4च हायब्रिड ऑर्बिटल पाहिजे. 6 नकोय, म्हणजे ए ऑप्शन नाहीये. बी ट्रायगोनल प्लेनर. ट्रायगोनल प्लेनर मध्ये 3 बॉन्ड असतील. ट्रायगोनल प्लेनर मध्ये अशी स्ट्रक्चर आहे. ट्रायगोनल प्लेनर मध्ये 2 पॉसिबिलिटी आहे. एक तर म्हणजे 5 हायब्रिड ऑर्बिटल असतील sp3d आणि 2 लोन पेअर, 3 बॉन्ड पेअर आणि 2 लोन पेअर. तर ह्या 2 लोन पेअर तशाही आपण याला ऍक्सियल पोझिशनला ठेवत नाही, त्याला आपण इक्वेटोरियल पोझिशनला ठेवतो आणि टी शेप टाईपचं मॉलिक्युल तयार करतो. म्हणजे sp3d हायब्रिडायझेशन पॉसिबल नाही. आता दुसरं sp2 हायब्रिडायझेशन. sp2 हायब्रिडायझेशन असेल तर किती हायब्रिड ऑर्बिटल असतील? फक्त 3. आपल्याला किती हवे? 4. पिरॅमिडल सी. पिरॅमिडल म्हणजे किती बॉन्ड असतील? एक तर 3 बॉन्ड पेअर असतील आणि 1 लोन पेअर असेल. हायब्रिडायझेशन 3 बॉन्ड आहेत म्हणजे 3 बॉन्ड साठी 3 हायब्रिड ऑर्बिटल, लोन पेअर साठी 4थं हायब्रिड ऑर्बिटल लागतील 4 आणि हायब्रिडायझेशन असेल sp3. त्याच्यापैकी 1 लोन पेअर आहे म्हणून तो दिसत नाही आणि बॉन्ड पेअर 3 असतील कारण 3 बॉन्ड बनवलेले. मग याच्यामध्ये 3 बॉन्ड पेअर आणि 1 लोन पेअर येते आहे, म्हणजे हे करेक्ट ऑप्शन आहे. तर आन्सर असेल सी. पुढचं आहे टेट्राहायड्रल. टेट्राहायड्रल मध्ये 4 बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअरच असतील आणि 4 बॉन्ड पेअर नको आहे आपल्याला, 1 लोन पेअर पण हवी आहे. म्हणजे आन्सर सी, 7C. त्याच्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला क्वेश्चन नंबर 13. The species having bond angle of 120 degree is. ज्याच्यामध्ये बॉन्ड अँगल, सगळे बॉन्ड अँगल्स ऑफ 120 डिग्री बघूया. पहिली स्पेसिस आहे pH3. pH3 मध्ये फॉस्फरसच्या आउटरमोस्ट शेल मध्ये 5 इलेक्ट्रॉन पैकी 3 इलेक्ट्रॉन त्यांनी शेअर केले आणि 2 इलेक्ट्रॉन लोन पेअरच्या फॉर्म मध्ये राहिले. मग आता इथे हायब्रिडायझेशन कुठलं असेल? It have sp3 hybridization with 3 bond pair and 1 lone pair. Bond angle will be 109 degree 28 minute. Instead of 109 degree 28 minute, it reduces to 107 degree 28 minute, like that of ammonia. Then ClF3. ClF3. Central chlorine atom contains 7 electron in outermost shell. Out of 7 electron, 3 electrons are shared with 3 fluorine atoms. 3 electrons are shared with 3 fluorine atoms. Each fluorine atom shares 1 electron with chlorine. So out of 7 electrons, 3 electrons are involved in bonding. Remaining 4 electrons remain in the form of lone pair. Now it is having trigonal bipyramidal structure with 2 lone pair and therefore trigonal bipyramidal is reduced to seesaw structure. म्हणजे इथे seesaw structure असेल.
हा जो अँगल असतो म्हणजे हायब्रिडायझेशन, actually it require 5 hybrid orbital, 2 for lone pair and 3 for bond pair. Hence hybridization is sp3d. With sp3d hybridization, normal geometry is trigonal bipyramidal. We have to place 2 lone pairs. These 2 lone pairs are placed at equatorial position. Therefore bond angle is of 90 degree, not of 120 degree. These two bonds are perpendicular to the plane, having one bond pair and 2 lone pair, and therefore bond angle is only of 90 degree. And bond angle between lone pair, it will be more than 120 degree due to VSEPR theory, valence shell electron pair repulsion theory. NaCl3. NaCl3 is similar to that of PH3. Central nitrogen atom contains 5 electron in outermost shell. Out of 5 electron, it will share 3 electron with 3 chlorine atom, and 2 electrons will remain in the form of lone pair with sp3 hybridization and pyramidal structure. Then BCl3. Now BCl3 do not have any lone pair of electron on central atom. With atomic number 5, configuration 2 3, it will share all 3 electron with 3 chlorine atoms, and it will have sp2 hybridization with bond angle of 120 degree. Each bond angle of 120 degree. Hence answer will be D. Next question we have to discuss is question number 17. The bond order of molecule is given by. बॉन्ड ऑर्डर कशी काढल्या जाते तर आपण मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरी मध्ये बघितलंय. बॉन्ड ऑर्डर म्हणजे काय, number of bonding electron minus number of anti-bonding electron divided by 2. Difference between number of electrons in bonding molecular orbital and anti-bonding molecular orbital divided by 2. पहिला ऑप्शन आहे total number of electrons in bonding and anti-bonding orbital. बॉन्डिंग आणि अँटीबॉन्डिंगचे मिळून नाही, त्याच्या अर्धे म्हणजे ए ऑप्शन नाही. सेकंड, डिफरन्स बिटवीन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग अँड अँटीबॉन्डिंग ऑर्बिटल्स. दोघांमधला डिफरन्स पण नाही, डिफरन्सचे अर्धे. आपण सॉरी पहिलं ॲडिशन होतं, ॲडिशन तर नाहीच आहे, सबट्रॅक्शन आहे सेकंड ऑप्शन. सेकंड ऑप्शन सबट्रॅक्शन जरी असलं तरी सबट्रॅक्शनच्या अर्ध असतं. फर्स्ट ऑप्शनमध्ये चुकून मी अर्ध सांगितलं, तसं नाही आहे. आपला बॉन्ड ऑर्डरचा फॉर्म्युला काय, बॉन्ड ऑर्डर इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मायनस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल डिवायडेड बाय 2. जो फर्स्ट ऑप्शन होता त्याचं म्हणणं होतं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल प्लस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. नाही, सेकंड, difference between number of electrons in difference between bonding and anti-bonding molecular orbital. असं आहे का, नाही, कारण याला डिवाइडेड बाय 2 राहिलाय म्हणून हे पण नाही. सी, ट्वाइस डिफरन्स बिटवीन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन बॉन्डिंग अँड अँटी बॉन्डिंग, हे सेम, याला 2 into हे इथून इथपर्यंत असेल, असं पण नाही. मग आता डी, हाफ डिफरन्स बिटवीन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग अँड अँटी बॉन्डिंग. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स अँड अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. फॉर्म्युल्यामध्ये बसतंय, मॅच होतंय 17D. Next question 19. Question number 19. आता क्वेश्चन नंबर 19 मध्ये तुम्हाला थोडा वेळ लागेल पण पाठ करायचं आहे. मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरीनुसार एनर्जी लेवल लागतील. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉन्ड ऑर्डर फॉर O2 O2 1 प्लस, O2 1 मायनस आणि O2 2 मायनस यांच्या बॉन्ड ऑर्डर काढायच्या. सर्वात आधी हे शोधा
O2 चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन मॉलिक्युलर ऑर्बिटल आपल्याला लिहिता आलं पाहिजे. O2 मध्ये ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8. O2 मध्ये 8 + 8 म्हणजे 16 इलेक्ट्रॉन्स. 16 इलेक्ट्रॉन्स कसे ग्रेटर दॅन 14 इलेक्ट्रॉन्स. मग मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरीची जी डायग्राम असेल, सगळ्यात जास्त एनर्जी तर सिग्मा स्टार 2pz ची असते. ठीक आहे. मी तुम्हाला एक लक्षात ठेवण्यासाठी सांगितलं होतं की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इक्वल टू ऑर लेस दॅन 14 असेल तर अशी डायग्राम लक्षात ठेवायची, आणि ग्रेटर दॅन 14 असेल तर अशी डायग्राम लक्षात ठेवायची. हे वरती जे टोक आहे हे म्हणजे 2pz, सिग्मा स्टार 2pz, हे पाय स्टार 2px, पाय स्टार 2py, हे सिग्मा 2pz, हे पाय 2px, पाय 2py, अशा टाईपचं. मग आता हे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 14 ग्रेटर दॅन 14 म्हणजे ही डायग्राम लागेल आपल्याला. सगळ्यात वरती एक ऑर्बिटल असेल, त्याची एनर्जी आहे, जो ऑर्बिटल आहे मॉलिक्युलर ऑर्बिटल सिग्मा स्टार 2pz. मग खाली दोन असतील, पाय स्टार 2px, पाय स्टार 2py. आता आपण हे लिहून झालं, हे लिहून झालं, हे लिहून झालं. आता दोन आले म्हणजे आता पाय वाले येतील, पाय 2px, पाय 2py. हा लिहून झाला, हा लिहून झाला. हा खालचा आता सिग्मा 2pz सिंगल, आणि त्याच्या खाली आता हे 2p ऑर्बिटलचे 6 ऑर्बिटल झाले. एकाचे 2px 2py 2pz, दुसऱ्याचे 2px 2py 2pz, यांचं कॉम्बिनेशन होऊन 6 ॲटॉमिक ऑर्बिटलचं कॉम्बिनेशन होऊन 6 मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार झाले. त्यांची एनर्जी लेवल आपण O2 साठी लिहून घेतली. आता त्याच्या खालचे कुठले असतात, 2p च्या खाली असतो 2s, आणि तो सोपा आहे. 2s सिग्मा स्टार 2s आणि सिग्मा 2s. 2s च्या आधी कोण असतो 1s, सिग्मा स्टार 1s आणि सिग्मा 1s. ठीक आहे. ही झाली ऑर्बिटल डायग्राम, मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम किंवा मॉलिक्युलर ऑर्बिटल एनर्जी लेवल. कशासाठी, फॉर इलेक्ट्रॉन ग्रेटर दॅन 14. जर इलेक्ट्रॉनची संख्या लेस दॅन 14 असेल तर एवढा जो पार्ट असतो जशाला तसाच राहील, ॲज इट इज. चेंज कुठे होईल, या वरच्या पार्टमध्ये. आधीच सांगितलं हा पार्ट कसा आहे, अशा टाईपचा आहे. इथे पार्ट कसा असेल, अशा टाईपचा असेल. मग आता इथे वरती कोण असेल, एकच पार्टिकल, एकच मॉलिक्युलर ऑर्बिटल सिग्मा स्टार 2pz. इथे असेल पाय स्टार 2px, पाय स्टार 2py. पहिल्या याच्यामध्ये नो चेंज, फक्त हा ट्रँगल मधला जो आहे सेकंड ट्रँगल उलटा होईल. याच्यामध्ये एक ऑर्बिटल म्हणजे सिग्मा 2pz आणि पाय 2px, पाय 2py. बाकी ऑर्बिटल तसेच, सिग्मा स्टार 2s, सिग्मा 2s, सिग्मा स्टार 1s, सिग्मा 1s. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जर ग्रेटर दॅन 14 असतील तर ही डायग्राम, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कोणत्याही स्पेसिस मध्ये, इलेक्ट्रॉनची संख्या ग्रेटर दॅन 14 किंवा ठीक आहे ग्रेटर दॅन 14. इकडे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स लेस दॅन 14 किंवा इक्वल टू 14. 14 जरी असले तरी हीच डायग्राम, त्याच्यापेक्षा कमी असले तर तीच डायग्राम, जास्त असले तर मात्र ही डायग्राम. आता O2 साठी आपण बघतोय. ठीक आहे, हे मिटवते मी इकडचं. ऑक्सिजन मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, 16. O2 साठी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती आहेत, 16. मग 16 इलेक्ट्रॉन आपल्याला हर्ट्झ रूल अबव प्रिन्सिपल नुसार फिल करायचे. मग 16 इलेक्ट्रॉन पैकी इथे 2 इलेक्ट्रॉन इथे येतील, 2 इलेक्ट्रॉन इथे येतील, इथे लिहिते वरती, इथे 2, इथे 2, कारण एका मॉलिक्युलर ऑर्बिटलची कॅपॅसिटी 2चीच. 2 2 4 5 6 7 8, 8 संपले. आता इथे 8 लिहायचे, याच्यामध्ये 2 राहतील. हर्ट्झ रूल नुसार यांची एनर्जी सेम आहे तर एक एक इलेक्ट्रॉन फिलअप करणार. मग हे 8 झाले, 9 10 11 12 13 14, म्हणजे इथे 2 2 लिहावे लागतील. 14 इलेक्ट्रॉन संपले. 15 आणि 16 हर्ट्झ रूल नुसार. ठीक आहे. आता बॉन्ड ऑर्डर काढूया. याच्यामध्ये हे बॉन्डिंग अँटी बॉन्डिंग, बॉन्डिंग अँटी बॉन्डिंग कॅन्सल. इथे बॉन्डिंग मध्ये 2 आणि 2 4 आणि 2 6, 6 मायनस अँटी बॉन्डिंग मधले 2 डिवायडेड बाय 2, 4/2 म्हणजे किती असेल बॉन्ड ऑर्डर 2. O2 ची बॉन्ड ऑर्डर किती आली आहे, 2. ठीक आहे. आता O2 1+,
O2 1+ म्हणजे एक इलेक्ट्रॉन कमी करायचा. हे सगळे 16 इलेक्ट्रॉन आहे. सगळ्यात शेवटी कुठे इलेक्ट्रॉन टाकला होता इथे, तो कमी करा. आणि आता बॉन्ड ऑर्डर काढा. हे इकडची बॉन्ड ऑर्डर कॅन्सल होऊन जाते. इथे बॉन्डिंग मध्ये किती 2 2 4 आणि 2 6 हे सेमच राहणार आहे. ठीक आहे. अँटी बॉन्डिंग मध्ये एकच इलेक्ट्रॉन डिवायडेड बाय 2. 6 - 1 5 5/2 2.5. O2 1-. O2 1- मध्ये किती इलेक्ट्रॉन असतील, O2 चे 16 आणि 1- चा एक 17 इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट करायचे. हे 8 झाले. 9 10 11 12 13 14 15 16 17. ठीक आहे. मग इथे 2 इलेक्ट्रॉन असतील, तिथे एकच असेल. आता बॉन्ड ऑर्डर करा. नंबर ऑफ बॉन्डिंग इलेक्ट्रॉन 6, अँटी बॉन्डिंग 3 डिवायडेड बाय 2. 3/2 1.5. ठीक आहे. O2 2-. O2 2- आणि O2 1- मध्ये एकच इलेक्ट्रॉन इकडे एक्स्ट्रा आहे. तर ह्याच्यात एक इलेक्ट्रॉन ऍड करायचा. कुठे टाकणार, ह्याच्यानंतर इलेक्ट्रॉन इथे जाणार. अँटी बॉन्डिंग मध्ये इलेक्ट्रॉन 4 होणार. बॉन्डिंग मधले 6, हे बाकीचे कॅन्सल होतील. मग 2/2 म्हणजे बॉन्ड ऑर्डर किती असेल 1. O2 1- मध्ये बॉन्ड ऑर्डर 1. तुम्हाला प्रश्न विचारला होता, अरेंज दिस स्पेसिस इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉन्ड ऑर्डर. इन्क्रीजिंग बॉन्ड ऑर्डर हे मिटवते मी आता, वाटल्यास तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. इन्क्रीजिंग बॉन्ड ऑर्डर म्हणजे ज्याची बॉन्ड ऑर्डर सर्वात कमी, आपल्याला आधी त्याला लिहावं लागेल. मग सर्वात कमी कोणाची बॉन्ड ऑर्डर आहे, O2 2- ची. ठीक आहे. त्याच्यानंतर O2 2- ची बॉन्ड ऑर्डर किती आहे 1. ही 1. त्याच्यापेक्षा जास्त 1.5. O2 1- त्याच्यापेक्षा जास्त 2 O2 आणि त्याच्यापेक्षा जास्त O2 1+. याची बॉन्ड ऑर्डर 1, याची 1.5, याची 2 आणि याची 2.5. मग हा ऑप्शन शोधायचा आहे. ऑप्शन येतो डी. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला डिस्कस करायचा आहे, तो आहे क्वेश्चन नंबर 22. Which of the following is paramagnetic? आपल्याला सोडून पाहायची गरज नाही. O2 N2 H2 Li2. मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी मुळातच O2 च्या पॅरामॅग्नेटिक नेचरला एक्सप्लेन करण्यासाठीच डेव्हलप झाली. तर पॅरामॅग्नेटिक कोण, O2 असल्यानंतर O2 येणारच, ऑक्सिजन येणारच. तर आन्सर काय आहे ए. 22A. नेक्स्ट वन इज 25. Question number 25. In which of the following group of molecules bond angles are in increasing order? First group दिलेला आहे CH4 NH3 H2O. CH4 चा बॉन्ड अँगल 109 डिग्री 28 मिनिट. रेग्युलर टेट्राहेड्रल जॉमेट्री. याच्यात एक लोन पेअर, याच्यात 2 लोन पेअर. आणि आपल्याला माहिती आहे VSEPR थेरीनुसार अकॉर्डिंग टू valence shell electron pair repulsion theory, lone pair repulsion is more than lone pair bond pair repulsion. Lone pair bond pair repulsion is more than bond pair repulsion, and therefore due to increasing number of lone pair bond angle decreases. In ammonia it is 107 degree 28 minute. In water 103 degree 104 degree 35 minute. बॉन्ड अँगल इज इन डिक्रीजिंग ऑर्डर. आपल्याला इन्क्रीजिंग पाहिजे, म्हणजे ए उत्तर नाहीये. बी H2O BeCl2 BF3. H2O BeCl2 BF3. In water bond angle 104 degree 35 minute. BeCl2 sp hybridization bond angle 180. 104 degree 35 minute 180. आणि BF3 मध्ये sp2 hybridization बॉन्ड अँगल 120. इथे बॉन्ड अँगल कमी झाला, आपल्याला इन्क्रीजिंग ऑर्डर पाहिजे. H2S CH4 आणि SO2. याचा हायब्रिडायझेशन sp3, याचा हायब्रिडायझेशन sp3, याचा हायब्रिडायझेशन सल्फरचा आहे SO2.
1 2 3 4 5 6 sp2. ठीक आहे. मग आता इथे sp3 मध्ये 2 लोन पेअर, याच्यात लोन पेअर नाही, म्हणजे याचा बॉन्ड अँगल कमी असेल वॉटर सारखा. ठीक आहे. तितकाच असेल असं नाही सांगतायत, कारण ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, सल्फरची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, OH बॉन्ड लेंथ, SH बॉन्ड लेंथ वेगळी असते, त्याच्यामुळे 104 डिग्री 35 मिनिटच असेल असं नाही, पण लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असल्यामुळे sp3 पेक्षा तो कमी असेल आणि sp3 चा त्याच्यापेक्षा जास्त असेल. आणि sp3 चा बॉन्ड अँगल 109 डिग्री 28 मिनिट पेक्षा sp2 चा 120 त्याच्यापेक्षा जास्त असेल. आणि तसंही आपल्याला A उत्तर मिळालं नाही, B उत्तर मिळालं नाही, C मिळण्याची शक्यता आहे आणि करेक्ट आहे ते. आणि D मध्ये आहे BF3 120 डिग्रीचा, NH3 कमी झाला 107 डिग्री 28 मिनिट, मग ते इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये नाहीच आहे, तर उत्तर आहे C. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 26. पर्सेंटेज कसं काढायचं. Percentage of S character, percentage of P character. Covalent bond, a difference of 1.7 in electronegativity, combining atom produces ionic character of about, ह्याच्यात नाही आहे, नेक्स्ट ह्याच्यात असेल. पण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स ग्रेटर दॅन 1.7 असेल तर तो बॉन्ड जास्त करून आयोनिक बॉन्ड असतो, म्हणजे मेजर कॅरेक्टर पर्सेंटेज आयोनिक असतं. लेस दॅन 1.7 असेल तर मेजर कॅरेक्टर कोव्हॅलंट असतं. आणि त्यांनी 1.7 म्हटलंय म्हणजे 50% आयोनिक आणि 50% कोव्हॅलंट. 50% आयोनिक, 50% कोव्हॅलंट. आन्सर आहे आपल्याला ए. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 29. Which of the following possess net dipole moment? रेग्युलर जॉमेट्री असेल, सेंट्रल ॲटमवर लोन पेअर नसेल तर डायपोल मोमेंट 0 असते. पहिला आहे BeCl2. सेंट्रल ॲटमला लोन पेअर नाही, लिनियर जॉमेट्री, क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त, बेरिलियमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी, याचा डायपोल मोमेंट या डायरेक्शननी, याचा डायपोल मोमेंट या डायरेक्शननी, मॅग्निट्यूड सेम आणि डायरेक्शन अपोजिट, रिझल्टंट डायपोल मोमेंट 0. त्यांनी विचारलंय विच ऑफ द फॉलोइंग पॉझेस नेट डायपोल मोमेंट, याला नेट डायपोल मोमेंट 0 असेल. सेकंड CO2. CO2 सुद्धा लिनियर मॉलिक्यूल आहे, sp हायब्रिडायझेशन आहे, sp हायब्रिडायझेशन आहे, ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त, पुन्हा एकदा डायपोल मोमेंट किती असेल 0. SO2. SO2 मध्ये इथे लोन पेअर, sp2 हायब्रिडायझेशन, याचा रिझल्टंट या डायरेक्शनने असेल, याचा रिझल्टंट या डायरेक्शन असेल, या दोघांचा रिझल्टंट या डायरेक्शननी आणि लोन पेअरचा डायपोल मोमेंट या डायरेक्शन. पण हे दोघं एकमेकांना कॅन्सल करणार नाही, कारण हे SO बॉन्ड मधनं डेव्हलप झाले आणि हे लोन पेअर मधनं डेव्हलप झालेलं आहे. म्हणून हे डायपोल मोमेंट अपोजिट डायरेक्शनने जरी असले, अपोजिट डायरेक्शनने जरी असले तरी ते एकमेकांना कॅन्सल होणार नाहीत आणि जी डायपोल मोमेंट असेल ती नॉन झिरो असेल. तर 29 असेल सी. पुढचा आहे BF3, म्हणजे ह्याच्यामध्येच दिलेलं आहे. तर BF3 मध्ये रेग्युलर जॉमेट्री आहे, ट्रायगोनल प्लेनर, सगळे एकमेकांना कॅन्सल करतील. आता हा BF आणि हा BF, याचा डायपोल मोमेंट इकडे, याचा डायपोल मोमेंट इकडे, या दोघांचा रिझल्टंट या दिशेने आणि याचा रिझल्टंट या दिशेने. आता हा रिझल्टंट BF बॉन्डचा आहे आणि हा पण BFचा आहे, तर हे एकमेकांना कॅन्सल करतील आणि रेग्युलर जॉमेट्री असल्यानंतर डायपोल मोमेंट किती राहील 0 राहील. ठीक आहे. 29 नंतर बघायचे आपल्याला क्वेश्चन नंबर 31. पुन्हा डायपोल मोमेंटशीच रिलेटेड आहे. क्वेश्चन नंबर 31. The dipole moment carbon tetrachloride, CHCl3 and CH4 are in the order. JEE मेनला आलेलं आहे जानेवारी 2020. सोपा क्वेश्चन आहे पहा. कार्बन टेट्राक्लोराइड आणि मिथेन रेग्युलर टेट्राहायड्रल जॉमेट्री,
यांची डायपोल मोमेंट किती असेल 0, म्हणजे यांची दोघांची सेम. कार्बन टेट्राक्लोराइड आणि मिथेन सेम. मात्र क्लोरोफॉर्ममध्ये एका क्लोरीनच्या ऐवजी हायड्रोजन आलाय, मग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स चेंज झालाय. ही रेग्युलर राहणार नाही, ही डिस्टॉर्टेड असेल, पण याला काही ना काही डायपोल असेल, मग तो CHCl3 पोलार आहे. आपण बघतो क्लोरोफॉर्मचा हायड्रोजन ऍसिडिक असतो, त्याच कारणामुळे नेट डायपोल मोमेंट. मग हे ऑप्शन तुम्हाला दिसते ए 31. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 32. The compound that will have a permanent dipole moment among the following. पुन्हा डायपोल मोमेंटशी रिलेटेड आहे. पहिला आहे, तिथे दिसत नाही असा कार्बन, ऍक्च्युअली असं दिलेलं आहे त्यांनी, पण आपल्याला माहिती आहे की जिथं काही नसतं तिथं कोण असतो, कार्बन असतो क्रॉसिंगला. मग आता डायपोल मोमेंट कशी पाहिजे आपल्याला, परमनंट डायपोल मोमेंट हवी आहे. आता कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हायड्रोजन पेक्षा जास्त, याचा डायपोल या डायरेक्शनने. कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त, या बॉन्डचा डायपोल या डायरेक्शनने. या दोघांचा रिझल्टंट जो असेल तो या डायरेक्शनने. कार्बन आणि क्लोरीन मध्ये क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त, याचा डायपोल या डायरेक्शनने. कार्बन आणि क्लोरीन मध्ये क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त, डायपोल टुवर्ड्स क्लोरीन, आणि या दोघांचा रिझल्टंट पुन्हा त्याच डायरेक्शन. मग हे एकमेकांना कोइन्साइड होतील आणि डायपोल मोमेंट भरपूर असेल. मग आन्सर काय आहे, ए. ए तर उत्तर आपल्याला मिळून गेलंय. पुन्हा ऑल ऑफ दिस असू शकतं, म्हणून पुढे चेक करूया. बी तुम्हाला दिसतोय, बी हे ट्रान्स कंडिशन मध्ये असलेलं स्ट्रक्चर आहे. एक क्लोरीन लेफ्ट अप्पर साइडला आहे, दुसरा क्लोरीन राईट लोअर साइडला आहे. हे दोन कार्बन क्लोरीनचा डायपोल आहे, हा पण कार्बन क्लोरीनचा डायपोल आहे. अपोजिट डायरेक्शन आहे, मॅग्निट्यूड सेम आहे, 0 आहे. म्हणजे ऑल ऑफ दिस हे उत्तर असणं शक्य नाही. सी जो आहे तो रेग्युलर टेट्राहेड्रल जॉमेट्री आहे, आत्ताच आपण CCl4 साठी बघितलं होतं. आणि डी मध्ये पुन्हा एकदा डायपोल मोमेंट एकमेकांना कॅन्सल करेल. आन्सर आहे ए. क्वेश्चन नंबर 33. among LiCl RbCl, BeCl2, MgCl2 are the compounds with greatest and least ionic character. सर्वात जास्त आणि सर्वात कमी, मॅक्झिमम टू मिनिमम आयोनिक कॅरेक्टर आपल्याला बघायचं. आयोनिक कॅरेक्टर कसं असेल, म्हणजे कसं आपण हे करतो, तर जिथे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स जास्त असेल तिथे आयोनिक कॅरेक्टर जास्त. पिरियॉडिक टेबलमध्ये जो एलिमेंट लेफ्ट साइडला खाली असेल त्याची इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी मॅक्झिमम असते, मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. आणि जो राईट साइडला अप्पर पोझिशनला असेल, हेलियम म्हणजे इनर्ट गॅस सोडून फ्लोरीन क्लोरीन वगैरे तसे, ते मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट, मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह. आणि ज्यांची पोझिशन या ठिकाणी असेल, ही अशी असेल कॉम्बिनेशन, ते सर्वात जास्त आयोनिक कॅरेक्टरचं असेल. आता लिथियम क्लोराइड म्हटलं तर लिथियम फर्स्ट ग्रुपचा एलिमेंट आहे, रुबिडियम फर्स्ट ग्रुपचा पण खाली असलेला एलिमेंट आहे, बेरिलियम वरती आहे. बेरिलियम, लिथियम आणि बेरिलियम एकामागून एकच आहे, बेरिलियम. आणि मॅग्नेशियम हा असा मध्ये आहे. सर्वात जास्त डिफरन्स कुठे असेल, आणि क्लोरीन, क्लोरीन सर्वांमध्ये म्हणजे इथेच आहे, मॅग्नेशियमच्या लेवलला आहे. मॅग्नेशियम आणि क्लोरीन सेम पिरियडचे मेंबर आहेत. तर सर्वात जास्त क्लोरीनची पोझिशन चेंज होत नाहीये, बाकी पोझिशन चेंज होऊन राहिली. आयोनिक कॅरेक्टर जास्त असण्यासाठी आपल्याला क्लोरीन पासून डावीकडे सर्वात खाली बघावं लागेल. हा तर फिक्स आहे, डावीकडे सर्वात खाली म्हणजे RbCl ची आयोनिक कॅरेक्टर सर्वात जास्त. आणि कमीत कमी पाहिजे असेल तर डावीकडे वरच्या साईडला बघायला लागेल, सॉरी उजवीकडे बघायला लागेल वरच्या साईडला, पण इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर मध्ये. लेफ्ट टू राईट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कमी होतं,
लिथियम पेक्षा बेरिलियम कमी इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे, म्हणजे आयनिक कॅरेक्टर कमी आहे आणि कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त आहे. तर BeCl2 खाली गेली की आयनिक कॅरेक्टर वाढेल, वर गेली की आयनिक कॅरेक्टर कमी होईल. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी मध्ये लेफ्टला गेले तर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह जास्त, राईटला गेले तर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कमी, म्हणजे आयनिक कॅरेक्टर कमी, कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त. तर BeCl2 तुम्हाला ऑप्शन शोधायचं आहे RbCl आणि BeCl2. RbCl आणि BeCl2 ऑप्शन आहे बी. ठीक आहे, तर बरेच टिपिकल क्वेश्चन्स आपण